राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर आता एक मोठा प्रश्न उभा राहिलाय की पुढील अध्यक्षा कोण। नमस्कार, मी प्रेरणा मोहिते आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज। या चर्चेत आता कोल्हापूरचं नाव जोरात पुढे येते। होय, कोल्हापूरमधील 2 महिला नेत्यांची नावे सध्या चर्चेत आहेत। संयोगिता राजे आणि शौमिका महाडिक या 2 नावाभोवती सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी या दोघींना संधी मिळू शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही आणि राज्यभरातून अनेक दिग्गज महिला नेत्यांची नावे रेसमध्ये असल्याने अंतिम निर्णय अजूनही अनिश्चित आहे। पण जर हे महत्त्वाचं पद कोल्हापूरला मिळालं तर त्याचे परिणाम फक्त राजकीयच नाहीत तर सामाजिक दृष्ट्याही मोठे असू शकतात। महिलांच्या तक्रारींना स्थानिक पातळीवर अधिक वेगाने न्याय मिळू शकतात। कोल्हापूर आणि दक्षिण महाराष्ट्रातील महिला प्रश्नांना थेट राज्य पातळीवर आवाज मिळू शकतो। महिला सक्षमीकरणासाठी नवीन योजना, उपक्रम आणि निधी या भागाकडे वळू शकतो। स्थानिक महिला संघटना, स्वयंसेविका संस्था आणि प्रशासन यांच्यात समन्वय वाढू शकतो। म्हणजेच महिला आयोगाचं नेतृत्व कोल्हापूरकडे आलं तर हा केवळ सन्मान नसून विकासासाठी एक मोठी संधी ठरू शकते। दरम्यान महायुतीतील या पदासाठी लॉबिंग सुरू असल्याची चर्चा आहे। या सगळ्यात राजकीय समीकरणामध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले। तर कोल्हापूरला मिळणार का महिला आयोगाचं नेतृत्व? संयोगिता राजे की शौमिका महाडिक की पुन्हा एखादं नवं नाव पुढे येणार? या प्रत्येक घडामोडीवर आमचं बारकाईने लक्ष आहे। तर पाहत रहा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी तारा न्यूजला फॉलो करा।